तर मित्रांनो, चांगलं न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आता सध्या फॅमिली वीक सुरू आहे. कालच्या एपिसोडमध्ये आपल्याला माहिती आहे डीपी दादांचे आई वडील आणि त्यांच्या मिसेस काल सेटवरती भेटायला आलेल्या. त्यानंतर अभिजित सावंत यांची 2 मुली आणि त्यांचे मिसेस या सेटवरती त्यांना भेटायला आलेला. त्यानंतर जे वर्षाताई आहे त्यांच्या बहीण पण येऊन गेल्या आणि जी जान्हवी किल्लेकर आहे त्यांचे मिस्टर आणि तिचा मुलगा हे सुद्धा त्यांना भेटून झाले. खूप इमोशनल एपिसोड होता. परंतु आजच्या एपिसोडच्या प्रोमोमध्ये संपूर्ण प्रेक्षकांना जी बघायची इच्छा होती ती पूर्ण झाली म्हणावं लागेल. आणि निकी वर्सेस आर्या जे प्रकरण घडलेलं त्या प्रकरणामध्ये निकीच्या आईने एक व्हिडिओ पोस्ट केलेला. त्यामध्ये सांगितलं आमच्या मुली काय मार खायला बिग बॉसच्या सेटवरती गेलेल्या नाही. त्यावरून आर्या भरपूर चिडलेली आणि निकीची आई आज बिग बॉसच्या सेटवरती आलेली आहे आणि आई हिने अरबाजचं भांडं फोडलेलं आहे. निकीच्या आईनी निकीला सांगितलं की अरबाजची एंगेजमेंट झालेली आहे आणि एक प्रकारे निकी पूर्ण शॉकमध्ये होती. एक प्रकारे लॉयल्टी अरबाज आणि तिच्यामध्ये जे नातं तयार झालेले आहे बिग बॉसच्या 50 दिवसामध्ये तिनं लॉयल्टी दाखवलेली आहे. अरबाज याने तिचा अक्षरशः वापर करून घेतला आणि ज्याला अरबाजला ज्या गोष्टी पाहिजे होत्या त्यावेळेस तिनं निकीचा फायदा करून घेतला आणि एक प्रकारे निकीला धोका दिला म्हणावं लागेल. आणि निकीला याबाबत ज्यावेळेस निकी त्याला विचारायची कसं तुझे आधीचे काय एंगेजमेंट वगैरे आहेत का, काय प्रकरण आहे का, त्यावेळेस तो ते बोलणं टाळायचं. तर अशा पद्धतीनं निकीला अरबाजने अंधारात ठेवलं आणि निकी एक प्रकारे शॉक झालेले आहे. आणि निकीने अरबाजचे कपडे त्याचे कप हे संपूर्ण आठवणी म्हणून सांभाळून घरामध्ये ठेवलेले निकीनं स्टोर रूम मध्ये सबमिट केलेलं आहे. आणि बिग बॉसला म्हणालेले आहे की हे अरबाजचे कपडे वगैरे आहेत ते कृपया माझ्या नजरेसमोरून घालवा आणि ते कुठेतरी डस्टबिन मध्ये फेकून द्या. आणि जान्हवीशी बोलताना निकी म्हणाली की अरबाज आणि माझ्यातलं जे काय संबंध होते किंवा कनेक्शन होते ते पूर्णरित्या मी संपवत आहे. आणि निकीला एक प्रकारे झटका बसलेला आहे म्हणावं लागेल. तर आपल्या प्रतिक्रिया काय आहेत यावर नक्कीच कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, आपल्या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.